नमस्कार, मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण नवीन प्रकारची भजी बनवणार आहोत। तर इथे मी लहान बटाटे घेतलेले आहे शिजवून बारीक किसून, 1 वाटी बेसन घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे बारीक चिरून। आता आपण बेसन घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये। आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पिठी टाकणार आहोत। तांदळाची पिठी टाकल्यामुळे भजी खूप छान असे कुरकुरीत होतात, त्यासाठी आपण तांदळाची पिठी टाकायची आहे। बारीक कांदा घेतलेला आहे चिरलेला। मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार, मी 1 चमचा टाकलेला आहे। हिरवी मिरची घेतलेली आहे 1 मी बारीक कट करून। आता आपण किसलेला बटाटा टाकायचा आहे त्याच्यामध्ये। आता आपण ओवा घ्यायचा आहे। ओवा आपण थोडा हातावरती चोळून घेणार आहोत, छान असा सुगंध येतो त्याचा हातावर चोळल्यामुळे। आता आपण त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकणार आहोत। मी 1 चमचा घेतलेला आहे। थोडीशी हळद टाकायची, 1 चिमूटभर, जास्त टाकायची नाही, नाहीतर आपली भजी काळपट कलरची होतात। आता आपण मिक्स करून घ्यायचंय आणि मी त्याच्यामध्ये सोडाही टाकलेला आहे, पाऊण चमचा सोडा टाकायचा आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। आता आपण पाणी थोडं थोडं टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे, एकदम पाणी टाकायचं नाहीये। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। जास्तही पातळ करायचं नाही, जास्तही घट्ट ठेवायचं नाहीये। आता आपण कढई गरम करत ठेवलेली आहे। तेल आपलं गरम झालंय की नाही आपण बघूया। तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये छोटे छोटे भजी सोडायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे, कमी ठेवायची नाही तर त्याच्यामध्ये जास्त आपलं तेल खेचला जातो, त्यासाठी आपण मीडियमच ठेवायचं आहे। आणि मोठा ठेवल्यानंतर आपले भजी जास्त बाहेरून करपतात आणि आतून कच्चेच राहतात, त्यासाठी आपण मीडियमच ठेवणार आहोत। भजी आपण एकसारखे तळून घ्यायचे आहेत। खूप छान होतात भजी, तुम्ही नक्की करून पहा। छान आपले भजी तयार झालेले आहेत। कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास मला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। आणि हे भजी तुम्ही नक्की करून पहा, खूप छान आणि खूप सुंदर लागतात।